नमस्कार. महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात सध्या एक मोठी आर्थिक उलथापालथ होताना दिसतेय. अनेक दशकं ज्या भागावर साखर कारखान्यांचं राज्य होतं तिथे आता एक अनपेक्षित आव्हान उभं राहिलंय. आणि हे आव्हान येतंय लहान पारंपरिक गुऱ्हाळ घरांकडून. हो, हे अगदी खरंय. इतिहासात असं पहिल्यांदा घडतंय की साखर कारखान्यांपेक्षा लहान गुऱ्हाळ घरं शेतकऱ्यांना ऊसासाठी जास्त पैसे देत आहेत. हा फक्त एक छोटासा बदल नाहीये, तर हे कदाचित आर्थिक सत्तेच्या एका मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतं. तर मग प्रश्न हा आहे की हे सगळं घडलं कसं? या लहान उत्पादकांनी एवढी मोठी मजल कशी मारली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताच्या ऊस उद्योगाच्या भविष्यावर याचा काय परिणाम होणार आहे? चला तर मग या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिली आहे ऐतिहासिक उलथापालट. मग कारखाने आणि गुऱ्हाळ घरांमध्ये नेमका फरक काय आहे ते बघू. तिसरं, दरात एवढा फरक का आहे याचं विश्लेषण करू. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकरी आणि गुऱ्हाळ चालकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. आणि शेवटी ह्या बदलामुळे साखर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय ते पाहू. चला तर सुरुवात करूया त्या आकड्यांपासून ज्यांनी हा सगळा बदल घडून आणला आहे. ही गोष्ट घडतीये पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात. हा भाग म्हणजे ऊसाचं आगार म्हणून ओळखला जातो. आणि इथेच आर्थिक सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. आता हे आकडे बघा, हे खरंच खूप महत्त्वाचे आहेत. जिथे मोठे साखर कारखाने एका टन ऊसासाठी 2,800 ते 3,100 रुपये देत आहेत, तिथे ही लहान गुऱ्हाळ घरं देत आहेत तब्बल 4,200 रुपये प्रति टन. म्हणजे विचार करा, हा फरक जवळपास 1,100 ते 1,400 रुपयांचा आहे. आणि शेतकऱ्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. आणि ही वाढ इथेच थांबेल असं वाटत नाहीये. जाणकारांच्या मते गुढीपाडव्यापर्यंत हाच भाव 4,500 रुपये प्रति टनापर्यंत जाऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होतंय की हा काही तात्पुरता बदल नाहीये, तर हा एक मजबूत ट्रेंड बनत चाललाय. बर, मग ह्या संघर्षातले हे 2 प्रमुख खेळाडू आहेत तरी कोण? म्हणजे साखर कारखाने आणि गुऱ्हाळ घरं. यांच्या कार्यपद्धतीत नेमका फरक काय आहे ते समजून घेऊया. गुऱ्हाळ म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत हे एक पारंपरिक आणि छोटंसं युनिट असतं जिथे ऊसापासून गूळ बनवला जातो. ही युनिट्स स्थानिक पातळीवर चालतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत मोठ्या कारखान्यांपेक्षा खूप वेगळी असते. म्हणजे बघा, एका बाजूला आहेत भले मोठे साखर कारखाने जिथे प्रक्रिया थोडी संथ आणि व्यवहार औपचारिक असतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ही लहान गुऱ्हाळ घरं जिथे निर्णय आणि व्यवहार खूपच जलद गतीने होतात. आणि हाच वेग शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरतोय. चला आता त्या मूळ कारणांचा शोध घेऊया ज्यामुळे शेतकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कारखान्यांच्या व्यवस्थेला सोडून गुऱ्हाळ घरांकडे वळत आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फक्त जास्त पैशांपुरता मर्यादित नाहीये. या टेबलमध्ये बघा किती स्पष्ट दिसतंय. गुऱ्हाळ घरांकडून फक्त जास्त दरच नाही तर पेमेंटही लगेच मिळते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊस लवकर उचलला गेल्यामुळे शेत लवकर रिकामं होते. म्हणजे फायदा फक्त पैशाचा नाही तर वेळेचा आणि एकूणच शेतीच्या नियोजनाचा आहे. गुऱ्हाळांसोबतची ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी खूपच सोपी ठरतेय. त्यांनी ऊस दिला की त्यांना जागेवर पैसे मिळतात. यामुळे त्यांची पैशांची अडचण दूर होते. आणि शेत लवकर मोकळं झाल्यामुळे कांदा किंवा गहू यांसारखी पुढची पिकं वेळेवर घेता येतात. याने शेतकऱ्याच्या संपूर्ण कृषी चक्राला एक नवी गती मिळते. आकडे आणि विश्लेषण तर आपण पाहिलं, पण आता त्या लोकांचं म्हणणं ऐकूया जे या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत, म्हणजे आपले शेतकरी आणि गुऱ्हाळ चालक. कैलास गरुड एक शेतकरी. त्यांच्या बोलण्यातून एक समाधान दिसतं. ते म्हणतात की मशागतीचा खर्च, खतांच्या वाढलेल्या किमती आणि मजुरीचे दर हे सगळं बघता गुऱ्हाळांकडून मिळणारा भाव त्यांच्या कष्टाचं चीज करणारा वाटतोय. पण या चित्राला एक दुसरी तितकीच महत्त्वाची बाजू आहे. गुऱ्हाळ चालक संजय नवले यांच्या मते शेतकऱ्यांना जास्त भाव देताना त्यांना स्वतःला फार काही मिळत नाहीये. गुळाचा बाजारभाव आणि इतर खर्च पाहता ते सध्या केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर काम करत आहेत. यातून या नवीन व्यवस्थेवरचा ताणही आपल्या लक्षात येतो. आता या संपूर्ण बदलाचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात यावर लक्ष देऊया. या बदलामुळे साखर उद्योगाचं भविष्य कसं बदलू शकतं याचा विचार करू. हा बदल म्हणजे साखर कारखान्यांच्या अस्तित्वासाठीच एक मोठं आव्हान आहे. कारण सरळ आहे, जर शेतकऱ्यांनी ऊस गुऱ्हाळ घरांना विकायला सुरुवात केली तर कारखान्यांना कच्च्या मालाची प्रचंड टंचाई भासेल आणि त्यांचे गाळप हंगाम धोक्यात येऊ शकतात. याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. कारखान्यांना आता त्यांचा अंतिम दर लवकर आणि जास्त स्पर्धात्मक जाहीर करावा लागेल.
शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या पद्धतीत आणि वेळेत बदल करण्याचं दडपण त्यांच्यावर येईल. थोडक्यात कच्च्या मालासाठी एक नवीन आणि तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे, जी कारखान्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरू शकते. या संपूर्ण घडामोडीचा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण. आजपर्यंत जो शेतकरी कारखान्यांच्या दरांवर आणि नियमांवर अवलंबून होता, त्याला आता एक भक्कम पर्याय मिळाला आहे. त्याच्या हातात आता बाजारपेठेत स्वतःच्या मालाची किंमत ठरवण्याची ताकद आली आहे. आणि शेवटी आपण या एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. ही जे गोड क्रांती सुरू झाली आहे ती फक्त या एका हंगामापुरतीच मर्यादित राहील, की यातून खरंच आर्थिक सत्तेचं हस्तांतरण होऊन शेतकऱ्याच्या हातात त्याच्या कष्टाचं खरं मोल येईल? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.